तर तुम्ही म्हणणार काय विषय अंड्यानी भात घेऊन कुठली नवीन रेसिपी करायला लागलाय, तर काय विषय आहे ते सांगतो तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आज आपण तुम्हाला सांगणार आहे अंडा राईस कसं करायचं. पहिल्यांदा आपला कांदेश बाई घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी बारीक बारीक कट करून घ्यायचं. काय कांदेश बाईला चिरले आपले डोळे एकदम लाल लाल भडक झालतात, काय विषय कळे ना. मग आपल्या कांदेश भावाच्या चुलत भावाला पण मस्तपैकी कापून घ्यायचो, म्हणजे आपल्या टॅमॅटो भाऊला एकदम बारीक चिरून घ्यायचं. काय म्हणजे जरा शिजाय मदत होते हो. मग कांदा टॅमॅटो कापून झालं आपलं मस्तपैकी कढई गरम करायला ठेवायची. मग आपली कढई गरम झाली की हळूच जरा 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 असं तेल वतायचं. काय मग आपलं तेल तापलं गणी जिरं मोहरी जराशी टाकून घ्यायची मस्तपैकी. मग जिरं मोहरी टाकून झालं कणी 1.5 मिनिटांनी लगेच आपण कांदा आणि टॅमॅटो पण टाकून घ्यायचो मस्तपैकी. कसं आहे पहिल्यांदा कांदा टाकायचा आणि कांदा जरा शिजला कणी मग टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो शिजायला लय वेळ लागत नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला लागणार तेवढं चवीपुरतं मीठ टाकायचं. हे बघा आमच्या मिठाचा कलर कसा आहे बघा. कसं आहे आम्ही सैंधव नमक वापरतो हो, त्याच्यामुळे असा विषय याचा. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे जे जे मसाला अवेलेबल आहेत कणी ते हळूहळू टाकून घ्यायचं मस्तपैकी. आम्ही तसं यात जराशी चटणी टाकलेली आणि जरासा गरम मसाला टाकलेला हो टेस्ट याला, आणि जराशी कोरिएंडर पावडर पण टाकूया म्हणलं हो, शिल्लक होती म्हणून. मग त्याच्यानंतर आपल्या अंडेश भाऊला मस्तपैकी फोडून घ्यायचो हो. कसं आहे आम्ही 5 अंडी टाकलेली कारण आमच्याकडे माणसं तेवढी मोठी मोठी होती हो. मग नंतर तिला मस्तपैकी हलवून घ्यायचं हळूवार. कसं आहे जास्त पण भुर्जी सारखं करायचं नाही, त्याला जरा लिक्विड राहू द्यायचं आणि मग त्यात मस्तपैकी आपण जेवढा भात खाणार तेवढाच ऍड करायचा बघा. मग सगळं ऍड करून झालं मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचो, सगळं मिक्स करून घ्यायचं. अंडे बिंडे सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. मग त्याला जरा असं वाफी पण ठेवू शकता तुम्ही. मग आता आमची रेसिपी बनवून झालेली हो, म्हणलं तर साफ करून जाऊया आपण जेवढी घाण केली ती. मग सगळी रेसिपी आणि भांडीच बिंडी बनवलेली सगळी म्हणलं आता रूम मध्ये घेऊन जाऊया आणि सगळी मस्तपैकी बसून खाऊया हो. तर मित्रांनो रेसिपी काय एकदम टॉप लेवलची चालते बघा, त्याच्यामुळे काय विषय नव्हता. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते असल्या नवीन आणि साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी.